मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज झणझणीत असा टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। शेवटपर्यंत पाहिला तरच कळणार आहे इथं टोमॅटोचा ठेचा कसा बनवलाय। एकदम 5 मिनिटांमध्ये हा टोमॅटोचा ठेचा तयार होतो आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागतो। तोंडाला चव नसेल, घरामध्ये भाजीला काही नसेल, घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला खायला बनवायचे काहीतरी, तर अशा पद्धतीने नक्की एकदा टोमॅटोचा ठेचा बनवून पहा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे। माझ्याकडे लोखंडी तवा नाही, ॲल्युमिनियमचा आहे। तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर अतिउत्तमच। त्याच्यावरती टोमॅटोचा ठेचा जर बनवला ना तर खूपच छान लागतो, खायला टेस्टी आणि मस्त सुद्धा होतो लोखंडी तव्यावरती। आता मी इथं घेतलेली आहे हिरवी मिरची। हिरवी मिरचीचे देठ काढून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मी इथं कमी तिखटवाली घेतलेली आहे। तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट पण घेऊ शकता, कोणती पण मिरची घेऊ शकता। कमी तिखटवाली, बिना जास्त तिखटवाली पण घेऊ शकता। मी इथं मिरची घेतलेली आहे। आपल्याला मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आपल्याला अगोदर थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतर तेल टाकायचं। आपण मिरची जर टाकली आणि लगेच त्याच्यावरती तेल जर टाकलं, मिरची व्यवस्थित भाजत नाही। त्यामुळं कधी पण अगोदर मिरची थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतरच त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। 1 कुडी लसूण नकलून घेतलेला आहे। तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण यूज करू शकता लसूण। मिरची सोबत लसूण सुद्धा थोडासा भाजून घेऊया। मिरची आपली छान इथं भाजलेली आहे। अशा पद्धतीने टोमॅटोचा जर ठेचा बनवला ना खूप खायला छान लागतो। बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत खा, खूप छान लागतो। मी तर छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो आपल्याला मिरचीसोबत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो जास्त पण परतायचा नाही, कारण की टोमॅटोचं पटकन पाणी होतं, त्यामुळे ठेचा आपला जास्त ओलसर होईल। त्यामुळे इथं टोमॅटो जास्त पण परतून घ्यायचं नाही। मी फक्त 2च मिनिटं टोमॅटो परतून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मस्त असं टोमॅटो परतलेला आहे। आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि आपण हिरवी मिरचीचा ठेचा कसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे। इथं पूर्णपणे थंड झालेला आहे। त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। मी इथं देठासकट घेतलेली आहे। देठासकट जर कोथिंबीर घेतली तर आणखीन चवदार लागते चटणी। आणि मी इथं तांब्या घेतलेला आहे। आपल्याला तांब्याच्या याने बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बारीक करून घेऊया। घरामध्ये भाजीला काही नसेल, तोंडाला चव जर नसेल तर अशा पद्धतीने झटपट घरामधल्या साहित्यामध्ये ना टोमॅटोचा ठेचा बनवून खा, खूप खायला छान लागतो। जास्त बारीक बी करायचा नाही, अशा पद्धतीनेच ठेवायचा, थोडासा अबडधोबड। मस्त असं मी इथं बारीक करून घेतलेला आहे। मी इथं थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल शेंगदाण्याचा कूट तर नाही घातला तरी चालेल, पण मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट। आणि इथं पोहे खायचे आहेत ना 2 चमचे घालणार आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया। मस्त असा झणझणीत तिथं टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे। कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये मस्त असा ठेचा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने ठेचा बनवून खा, खूप खायला छान लागतो। मस्त असा इथं टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे। कशी वाटली माझी इथं टोमॅटोची ठेच्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.